गोंदियाच्या पालेवाडा इथं पाणी टंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागतात। महिलांची पाण्यासाठी शेतशिवारामध्ये भटकंती बघायला मिळते। 95 लाख खर्च करून केलेली जलजीवन मिशन योजना त्यामुळे फेल गेल्याचं चित्र आपल्याला इथे गोंदियात पालेवाड्यामध्ये बघायला मिळतं। मध्ये खूपच पाण्याची समस्या आहे। आम्ही लहान मुलं, लेडीज, जेंट्स आणि उद्या महिला सुद्धा पाण्यासाठी 2 किलोमीटर अंतरावर येतात आणि खूप त्रास करतात। उन्हामध्ये खूपच त्रास होतो आणि त्या उन्हाच्या त्रासाने खूप मुलं असे पाण्यासाठी त्रस्त झालेले आहे। तरी शासनाला हीच मागणी आहे की या पालेवाडा गावामध्ये पाण्याची व्यवस्था करावी। तर परमनंट सोल्युशन जर आपल्याला करायचं असेल तर आमच्या गावापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती कल्पात्री मध्यम प्रकल्प नावाचा रिझर्व्हायर आहे आणि तिथं जर पाण्याची पाणी पुरवठ्याची जर योजना कार्यरत झाली आणि शासनाने विशेष लक्ष जर दिलं तर पालेवाड्या सोबत 5 ते 6 गाव यांना परमनंटली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल। पण शासनाने याच्याकडे लक्ष देणे हे आवश्यक आहे। आमच्या गावामध्ये मागील 4 ते 5 वर्षाआधी पाण्याची योजना आली होती, हर घर जल हर घर नल। त्यामार्फत जो आमच्या गावामध्ये हर घर नल लावला त्याच्यामध्ये जल अजूनपर्यंत आला नाही। जो स्रोत आमचा मुख्य आहे महाजनटोला या गावामध्ये, तिथून त्या विहिरीला पाणीच नाही आहे। त्याला आम्हाला विश्वासात घेऊन ते जे स्रोत निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये आम्हाला विश्वासात घेतला नाही आहे व तो ठप्प पडलेला आहे। पहिल्याच महिन्यामध्ये तिथलं पाणी आटलेलं आहे। त्याच्यामुळे कसं गावचे लोक खूप ओरडत आहेत आणि गावच्या लोकांना भरपूर समस्या होत आहेत। आमच्या गावामध्ये 16 बोरवेल आहेत आणि त्या 16 बोरवेलचं पाण्याची जी पातळी आहे ते आतमध्ये गेल्याच्या कारणाने लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे।